आता सविस्तर बातम्या। सिडको महानगर वाळूचे सहाय्यक रचनाकार VN गोलखंडे हे फक्त हिटलर बनून फिरत असून त्यांना कवडीचेही काम नसते। यामुळे औरंगाबादचा विकास ठप्प झाला आहे। या उलट भूमाफियांचे काम ते बरोबर आणि वेळेवर करत असल्याने कायद्याचे उल्लंघन करत बेकायदेशीर जमिनीवर कब्जा करून जमीन विक्री करत असल्याचे सर्वसामान्य नागरिक बोलत आहेत। औरंगाबाद हे शहर आशिया खंडात अतिशय वेगाने वाढणारे शहर म्हणून ओळखले जाते। या शहराचा विकास व्हावा यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना या शहरात राबविण्यात आल्या। शहर विकासात सर्वात महत्त्वाचा आणि मोठा वाटा म्हणून सिडको कार्यालयाची ओळख आहे। शहरात सिडकोने केलेल्या यशस्वी कामानंतर या कार्यालयाची आणखीन एक शाखा म्हणून वाळूज येथे कार्यालयाची स्थापना करण्यात आली। शासनाचे असे मत होते की औरंगाबादच्या विकासासाठी शहराबाहेरील अनेक गाव वस्त्या यांचाही विकास व्हायला हवा। शासनाला यामध्ये यश मिळाले। यातून अनेक सर्वसामान्य जनतेसह काही पुढारी आणि उद्योजकांचे स्वप्नही पूर्ण झाले। याच माध्यमातून सिडको कार्यालयही चांगले काम करून तेथील विकासासाठी अधिक योजना राबवित राहिले। मात्र या कार्यालयात जेव्हापासून नगर रचना विभागात सहाय्यक रचनाकार VN गोलखंडे रुजू झाले तेव्हापासून या कार्यालयाचे कामकाजावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले। इमारत परवानगी कमिशनच्या फायली मंजुरी देण्याचे अधिकार फक्त वरिष्ठ रचनाकारास असते। मात्र कामकाजाचा बोजा जास्त असल्याने ते या कार्यालयात जास्त वेळ देऊ शकत नाही। याचा VN गोलखंडे पूर्णपणे फायदा उचलत आहे। तर ते एखाद्या राज्याच्या गादीप्रमाणे कार्यालयाच्या खुर्चीला आपले सिंहासन समजत आहेत। जनतेला नाहक त्रास देत आहेत। एखाद्याला जीवे मारायचे नाही मात्र त्यास मरणोत्तर यातना द्यायच्या असे काम या गोलखंडेचे आहे। यामुळे नागरिक खरंच असे म्हणत आहेत की गोलखंडे यांना काम कवडीचे नाही मात्र वेळ सेकंदाचाही नाही। ते त्याच्या मनाप्रमाणे कार्यालयात येतात आणि जातात। जेव्हा कार्यालयात असतात तेव्हा खुर्चीचा माज एवढा असतो की कर्मचाऱ्यांनाही ते अतिशय वाईट शब्दात बोलतात। तर ते फार व्यस्त असतात असं नागरिकांना दाखवतात। हे तर खरं आहे की ते काम करतात मात्र ते काम सर्वसामान्य जनतेचे नव्हे तर भूमाफिया आणि बिल्डरांचे काम करतात। गोलखंडेच्या आशीर्वादामुळे सिडको वाळूज महानगरपालिकेच्या हद्दीत बेकायदेशीर प्लॉटिंग होत आहे। जनता मात्र कायदेशीर इमारत बांधण्याच्या परवानगीसाठी चपला घासत आहे। मात्र येथे फक्त भूमाफिया आणि बिल्डरांचेच काम होत आहे। या कार्यालयात बळीराजालाही नाहक त्रास दिला जात आहे। विकास आराखड्यानुसार बळीराजाच्या शेतीवर अधिग्रहण करण्यात येत आहे मात्र त्यांना मोबदला दिला जात नाहीये। तर गोलखंडे यांच्या पावलानुसारच वाळूज सिडको कार्यालयाचे अधिकारीही काम करत आहेत। फक्त हेच कारण आहे की औरंगाबादचा विकास होत नाहीये, नागरिकांना त्याच्या सुविधा भेटत नाहीयेत तर पर्यावरणही नियंत्रण ठेवण्यात येत नाहीये। सिडकोचा नकाशा दररोज निष्फळ होत चालला आहे। गोलखंडे हे बिल्डर लॉबीच्या धार्जिनामुळे सिडकोच्या अनेक ओपन जागेवर बेकायदेशीर कब्जे होत आहेत। वाळूज सिडको महानगरच्या कार्यालयातून भूमाफिया आणि काही विशेष बिल्डरांना इमारत बांधकाम परवानगी दिली जाते। असे बिल्डर उंच उंच इमारती उभारून कायद्याची पायमल्ली करत आहे। विशेष म्हणजे वाळूज सिडको महानगर कार्यालयासमोर मोठमोठ्या इमारत बांधण्यात आल्या आहेत। नागरिकांचे असेही म्हणणे आहे की 12 वर्षापासून गोलखंडे हे या कार्यालयात ठाण मारून बसले आहे। अनेक वेळा बदली झालेली असताना देखील त्यांनी पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या झालेल्या बदल्या रद्द केल्या कारण की ते सिडको वाळूज महानगरचे कार्यालय सोडून जाऊ शकत नाही। यामुळे ही विचारणा करण्याची गोष्ट आहे की या कार्यालयात असे काय आहे ते हे कार्यालय सोडू का शकत नाही। जर ते वाळूज महानगरचा विकास करू शकत नाही तर प्रशासन त्यांच्यावर एवढी कृपा कशासाठी करत आहे हा प्रश्न आम्हाला नाही तर या भागात राहणारे आणि सिडको कार्यालयाच्या उदासीन कारभारामुळे त्रस्त झालेले नागरिक विचारत आहेत। मी अंजन लक्ष्मण साळवे, तिसगावचे माजी सरपंच। या परिसरामध्ये सिडको 1992ला या ठिकाणी आलेला आहे। सिडकोमध्ये जेव्हापासून सिडको या ठिकाणी आलेला आहे, ज्या लोकांना ज्या भूखंड दिलेले आहे, प्लॉट दिलेले आहे, त्यांच्या सुविधा त्या सिडकोने आतापर्यंत दिलेली नाही आहे। हे सिडको वाळूज महानगर एक तिसगाव या नावाने ओळखलं जातं परंतु जे तिसगाव आहे त्या तिसगावला 1 रुपयाचाही सिडकोने फायदा करून दिलेला नाही आहे। कारण तिसगाव मुख्य रस्ता जो सिडकोने 1992ला मंजूर केलेला आहे परंतु अद्यापर्यंत सिडकोने बनवलेला नाही आहे। त्यानंतर या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना जे लोक या ठिकाणी राहतात त्यांना या ठिकाणी क्रीडांगणाची व्यवस्था नाही आहे। त्या ठिकाणी मुलं जे कामगारांचे मुलं राहतात त्यांच्यासाठी अंगणवाडी असेल, शाळा असेल, आरोग्य केंद्र असेल याची सुद्धा सिडकोने व्यवस्था केलेली नाही आहे। कारण या ठिकाणी फक्त धनधानग्या लोकांना प्लॉट देऊन सनी मालमत्ता जमा करण्याचं काम फक्त या ठिकाणी सिडको करत आहे। ज्या ठिकाणी रिझर्वेशनचे प्लॉट आहेत तर रिझर्वेशनच्या प्लॉटवर सिडकोने बेकायदेशीररित्या असे प्लॉट पाडून सनी भूखंड विकलेले आहेत। या ठिकाणी 171 असेल, 70 असेल, या ज्या गट नंबर 140 असेल त्यांना कंप्लेशन दिलेले आहे। कंप्लेशन दिल्यानंतर त्या ठिकाणी
ठिकाणी मूलभूत सुविधा पाणी असेल, ड्रेनेज असेल, या सुविधा त्या बिल्डरकडून घेतलेल्या नाहीये. म्हणून या ठिकाणी असे काही अधिकारी, गोलखंडे साहेबांसारखे अधिकारी या ठिकाणी आहे. जसं या ठिकाणी सिडको आलेले त्या ठिकाणी ते तळ टाकून बसलेले आहेत. त्यांची या ठिकाणी बदली का होत नाही असं मी प्रशासनाला, सिडको प्रशासनाला विचारतो. आणि या ठिकाणच्या ज्या विविध समस्या आहे त्या समस्या तात्काळ सिडकोने सोडा. त्याप्रमाणे या जे झाडं झुडपं या ठिकाणी सिडकोने लावले होते मागच्या वर्षी, एकही झाड त्यामध्ये वाढले नाही, त्याला पाणी सुद्धा घातले जात नाही. जे मोठे झाडे या सिडकोमध्ये आहे ते झाडाचे ताराला जे लटकलेले आहे त्याकडे सुद्धा सिडकोचं दुर्लक्ष आहे. कारण यामुळे लाईट जाती, वारंवार जाती आणि पाण्याचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. 2-3 दिवस आड या ठिकाणच्या नागरिकांना पाणी मिळतंय. जर पाणी उपलब्ध नाही यांच्याकडं, मग सिडको एवढी वसाहत का बांधकामाला परवानगी देते? मग त्या ठिकाणी बांधकाम का थांबवले जात नाही अशी आमची सिडकोला मागणी आहे. माननीय मुख्य प्रशासक साहेबांनी आपल्या इथं सांगितलं होतं की गेल्या जून महिन्यामध्ये हरित वाळूज महानगर करायचं असं ठरवलं होतं. त्यांनी त्यांच्या संकल्पनेमध्ये झाडे 40,000 झाडे लावण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. परंतु ते झाडे जगण्यामध्ये सिडको प्रशासन पूर्णपणे फेल झालेलं आहे. एकही झाड सध्या शिल्लक राहिलेलं नाही. दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे STP प्लांट गेल्या 5 वर्षापासून या वाळूज महानगरामध्ये ड्रेनेज लाईनचं काम 2 वर्ष पूर्ण होऊन आजपर्यंत STP प्लांट नसल्यामुळे या जे ड्रेनेज लाईनमधून जी मळी सध्या सोडण्याचं नागरिकांनी काम केलेलं आहे, ऑथराईज नाही तरी अनऑथराईज त्या नागरिकांनी या ड्रेनेज लाईनमध्ये आपली ड्रेनेज सोडलेले असताना ही जर उद्याची चूक झाली तर ती STP नसल्यामुळे आपल्याला या परत समस्याला तोंड देण्यासाठी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून येथील गोविंद हिल्स असोसिएशनचा अध्यक्ष या नात्याने आणि वाळूज महानगराच्या नागरिकांच्या वतीने मी सर्व सिडको प्रशासनाच्या सर्वांना सांगू इच्छितो की आपण ज्या प्रकारे वाळूज महानगरामध्ये आपण घेतलेला प्रोजेक्ट, जसे आपण म्हणतोय की आज आपल्याला सिडको वाळूज महानगर जसं औरंगाबादसारखं त्याच्यापेक्षा हाय करायचं आहे, त्याचे नागरिकांना इथल्या कुठल्याही पद्धतीचे सर्व्हिस टॅक्स किंवा कुठलंही बिल, पाणी बिल असेल, लाईट बिल असेल, कुठलंही थकीत बिल सर्वात जास्त जर सबसिडन बिल रिकव्हरी असेल तर वाळूज महानगरामध्ये वाळूज महानगर क्रमांक 1 सबसिडन आहे. त्यानंतर पाण्याची रिकव्हरी सर्वात जास्त आहे. त्यानंतर सर्व्हिस टॅक्सची रिकव्हरी सर्वात जास्त आहे. हे सर्व रिकव्हऱ्या वेळेवरती असूनसुद्धा सिडको प्रशासन पूर्णपणे या समस्या सॉल्व्ह करण्यास फेल होत आहे. याकडे म्हणजे बिल्डिंग परमिशन, प्लॅनिंगचे जे कामं आहे, कम्प्लिशनचे जे कामं आहे त्यामध्ये दिरंगाई का होत? त्यामध्ये दिरंगाई होण्याचं कारण म्हणजे आज मी तिला सिडको प्रशासनाचे नियम आहेत त्या नियममध्ये काही चेंजेस न होता, परंतु काही अधिकाऱ्यामुळे आज समजा सिडको प्रशासनमध्ये फक्त 6 ते 5 दिवस काम होतं. 5 दिवसामध्ये काही अधिकाऱ्याकडे अधिभार आहे. मुंबईचा चार्ज वेगळा, इथं चार्ज वेगळा, औरंगाबादचा चार्ज वेगळा, आणि त्यामुळे एकाच चेअरवरती एकच दिवस माणूस भरतो आणि एक फाईल 8-8, 10-10 दिवस त्या याच्यावरती पळतो. नियमानुसार यांच्याकडे 60 दिवसामध्ये कम्प्लिशन परमिशन द्यायला पाहिजे, परंतु ते परमिशन वगैरे होण्यासाठी 6-6 महिने फाईल कंप्लीट होत नाही. यांचा फक्त सिडकोचे अधिकारी जबाबदार आहेत. मी दीपक हरेराम बडे, रांजणगाव शेनपुंजी. सिडको प्रशासनाने 1991 साली झालर क्षेत्र अधिसूचित केलं. 91 पासून ते आतापर्यंत गेल्या 26 वर्षामध्ये सिडको प्रशासनाने कुठल्याही शेतकऱ्यांना एकही रुपया मावेजा दिलेला नाही, कुठल्याही जमिनीचं संपादन केलेलं नाही. एवढं सगळं असताना या परिसरामध्ये सिडको प्रशासनाने कुठले लक्ष दिले नाही. गेल्या 25 वर्षामध्ये आज या सगळ्या 18 गावांच्या परिसरामध्ये 20 ते 22 हजार वस्त्या यांच्या नजरेने इलिगल वसलेल्या आहेत. परंतु त्या ठिकाणच्या नागरिकांना त्या ठिकाणी 600,000 स्क्वेअर फूटचे प्लॉट घेऊन त्याच्या रजिस्टर केला, गव्हर्नमेंटला महसूल भरला, पर्यायी ग्रामपंचायतने त्यामध्ये कर आकारणीकरिता नोंदी घेतल्या आणि त्या सगळ्या लोकांना त्यांनी सुविधा पुरवल्या. आज सिडको प्रशासनाने गेल्या 4/11/2015 रोजी दिवाळीच्या अगोदर या सगळ्या प्लॉटिंग धारकांना असतील किंवा तिथल्या रहिवाशांना असतील नोटिसा देऊन असं दाखवलं की ही जमीन आमच्या सिडको नोटिफाईड एरियामध्ये आहे, तुम्ही या ठिकाणच्या वस्त्या जमीनदोस्त करून जमीन पूर्वस्थितीत करून द्या, असं त्या नोटीसमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. आमचा प्रश्न हा आहे की जर 25 वर्षामध्ये सिडको प्रशासनाकडे हा नोटिफिकेशन होता, यांचं झालं क्षेत्र होतं, तर त्यांनी या इलिगल वसाहती वसत असताना झोपी गेले होते का? त्यावेळेस त्यांनी का लक्ष दिलं नाही किंवा का त्यावेळेसच होऊ दिल्या? या ठिकाणचा सगळा कामगार वसाहत असल्या कारणानं गरीब कुटुंबातील लोक या ठिकाणी राहतात आणि 8 ते 10 हजारावर काम करत असताना सिडको प्रशासनाने जे अधोरेखित केलेले प्लॉट्स आहेत ज्याची किंमत आज 1200-1300 रुपये पर स्क्वेअर फूट आहे, 1000 स्क्वेअर फूटचा प्लॉट घ्यायचा तर 13 ते 15 लाख रुपये लागतात आणि बांधकाम करून 25 लाखात ते घर पडतं.
उभं आयुष्य गेलं तरी कामगार या ठिकाणी घर बांधू शकत नाही सिडकोच्या बनवलेल्या रेखांकनामध्ये. मग कामगारांनी आज वसवलेली जी वसाहत आहे ही सिडको पाडणार का, हा आमचा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि ग्रामपंचायतीने या ठिकाणी आम्हाला खूप चांगल्या सुविधा पुरवलेल्या आहेत. त्या ठिकाणी ड्रेनेज असेल, नाल्या असतील, रस्ते असतील आणि स्ट्रीट लाईट असतील, या सगळ्या सुविधा ग्रामपंचायतीने आम्हाला सक्षमतेने पुरवलेल्या आहे. आम्ही सर्व नागरिक मिळून ग्रामपंचायतीला कर भरतो. त्या ठिकाणी आमच्या नावाच्या नोंदी आहेत. करिता आमची प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की या ठिकाणी सिडको जो नोटिफाईड एरिया आहे तो सिडकोने डिनोटिफाईड करावा आणि या गरीब कामगारांना त्यांच्या घरांना छतांना न्याय द्यावा, हीच विनंती.